लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 2 टर्म खासदार राहिलेल्या अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी दिली। मात्र अशोक नेते यांना पराभवाचा सामना करावा लागला। विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एकहाती प्रचार केला। डॉक्टर नामदेव किरसान यांना निवडून आणत भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आणि सर्वच 6 विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसनं आघाडी घेत विधानसभा निकालासाठी मार्ग सुकर केला। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अहेरी विधानसभेची जागा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे। सध्या इथून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत। अहेरी राजघराण्याशी संबंधित धर्मराव बाबा आणि त्यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांच्यातलं राजकीय वैर सर्वज्ञात आहे। अंबरीश आत्राम 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली। यावेळी अहेरीची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेली आहे। त्यामुळे अंबरीश आत्राम अपक्ष उभे राहण्याची चिन्ह आहे। तर दुसरीकडे धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम वडिलांविरोधात तुतारी घेऊन मैदानामध्ये उतरणार आहे। याशिवाय माजी आमदार दीपक आत्राम हे सुद्धा मैदानात असतील। अहेरीचं राजकारण आत्राम यांच्या भोवती फिरत असतं। इथलं राजकारण बदलण्यासाठी काँग्रेसनं वेगळी खेळी खेळली आहे। मैत्रीपूर्ण लढत देण्यास काँग्रेस इच्छुक आहे। काँग्रेसही ऐन वेळी आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे मोठी चुरस निर्माण होणार आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे ब्रह्मकुमारी विधानसभा। या जागेवरून सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार आहेत। यंदा वडेट्टीवार हॅट्रिक साधणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसचा अंतर्गत गट ओबीसी कार्ड खेळून ऐनवेळी एखादा अपक्ष ओबीसी उमेदवार उभा करण्याची चिन्ह आहेत। तर दुसरीकडे वडेट्टीवारांच्या विरोधात भाजपकडे तगडा उमेदवार नाही। ऐनवेळी या मतदारसंघात एखादा ओबीसी चेहरा वडेट्टीवारांच्या विरोधात मैदानात उतरवला जाऊ शकतो। या आदिवासी क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष रखडलेल्या वीज समस्या, रेल्वेच्या समस्या, आदिवासींचे विविध प्रश्न हे सर्व या क्षेत्रामध्ये अजूनही एक मोठं आव्हान ठरले आहेत। या पुढच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या येत आहेत, खनिज प्रकल्प येत आहेत आणि त्यासोबतच तिथले अनेक आवासलेले प्रश्न देखील आहेत। प्रदूषणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, रेल्वेचे, सिंचनाचे असे अनेक प्रश्न या क्षेत्रात आहेत आणि हे सर्व सोडवण्यासाठी भक्कम प्रयत्नांची गरज आहे। आमगाव विधानसभा जागेवर सध्या काँग्रेसचे सहस्राम कोरेटी हे आमदार आहेत। त्यांच्या विरोधात भाजप पुन्हा एकदा संजय पुराव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। काँग्रेस ऐनवेळी उमेदवार बदलण्याची सुद्धा शक्यता आहे। नुकतेच निवडून आलेले खासदार नामदेव किरसान यांचा मुलगा दुष्यंत किरसान यांना आमगावमधून तिकीट मिळू शकतं। दुष्यंत यांना उमेदवारी मिळाल्यास आमगावची लढत लक्षवेधी ठरेल। गजबे यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी काँग्रेस विविध पर्यायांचा विचार करत आहे। माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नावाचीही चर्चा आहे। जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली विधानसभेची जागा सध्या भाजपकडे। डॉक्टर देवराव होळी या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपद भूषवत आहेत। होळी यांच्याकडून पराभूत झालेल्या चंदा कोडवते सध्या भाजपमध्ये आहे। भाजप डॉक्टर होळी यांना पुन्हा तिकीट देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेसकडून ॲडव्होकेट विश्वजित पोवासे हे इच्छुक आहे। याशिवाय इतर बंडखोरांची काय स्थिती राहील यावर इथलं चित्र अवलंबून असेल। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातला चिमूर मतदारसंघ आहे। चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश राजूरकर यांना मैदानामध्ये उतरवण्याचं निश्चित केलंय। ही थेट लढत झाल्यास दोघांनाही समसमान संधी दिसून येते। मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यास त्याचा फायदा बंटी भांगडिया यांना होऊ शकतो। या 6ही मतदारसंघात सिंचनाचा प्रश्न, शेतमालाचा भाव, नक्षलवाद हे कळीचे मुद्दे आहेत। याशिवाय रेल्वे आणि रस्ते विकास हा सुद्धा मतदारांवर प्रभाव टाकणारा मुद्दा ठरतो। दक्षिण गडचिरोलीमधील लोह खनिज उद्योग आदिवासी जीवन आणि पर्यावरणाला बाधक ठरत आहे। या आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण सोयी सतत चर्चेचा विषय ठरतात। शहरी भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्या या सुद्धा मोठ्या आहेत।
गेल्या 10 वर्षांपासून या भागामध्ये दळणवळणाच्या सोयीमध्ये सुधारणा झाली, तरीही अजून मोठा पल्ला गाठणं शिल्लक आहे. लोह खाणीमुळे जमीन अधिग्रहण आणि जमिनीचा मोबदला, बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा आहे. मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे ग्रामीण भागातली शेती आणि चराई क्षेत्र यावर परिणाम झालाय. आशिष अंबाडे, झी 24 तास, गडचिरोली.